वेलकम मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे सातारला गणपतीचं दर्शन घ्यायला आणि मस्त मस्त देखावे आहेत, तर तेही आपण बघणार आहे. तर भेटूया आता सातारमध्ये. हा आपला बघा शुभमदा आणि पुढं भैया गाडी चालवतोय. सोहमचं आणि दादाचं चाललेलं कॅमेऱ्याचं सेटिंग करायचं, कारण की पुढं असा व्ह्यू होता ना की फोटो काढून कटाळणार होते. तर मित्रांनो, हा बघा आपल्या साताऱ्यातला सातारचा श्रीमंत. या ठिकाणी एवढी गर्दी आणि लाइटिंग बघून असं वाटलं की इथं शूटिंगच चालू आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्या सातारचा श्रीमंत? तर तिथून आपण आता चाललो आहे पुढच्या गणपतीकडे. तर त्याआधी चेतनदाचा महत्त्वाचा कॉल चालू होता, म्हणून ते होस्तोपर्यंत आपण थांबलो आणि तिथून आपण निघालो. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे पुढच्या गणपतीकडे आणि तो म्हणजे आहे बोगद्याचा राजा. गणपतीच्या समोरच ही स्कूटर मांडली होती. पेंटिंग बघा या स्कूटरची कसली खतरनाक आहे. तर तिथून आता आपण जाणार आहे केदारनाथला. अहो चेष्टा करतोय. केदारनाथला म्हणजे इथं डेकोरेशन केलं होतं केदारनाथचं. बघा कसं आहे. हा आहे जय महाराष्ट्र मंडळ सातारा यांचा गणपती. तर मित्रांनो, कसं आहे सातारचं मिनी केदारनाथ. तर आता आपण पुढच्या गणपतीकडे चाललेलोच. तर ही गर्दी बघा, 12 वाजता एवढी गर्दी म्हणजे बघा विषयच खतरनाक नाही. हा आहे फेटेवाला महागणपती सातारचा. तिथून आता आपण आलो आहे मंडईच्या राजाकडे. हा बघा मंडईचा राजा. तिथून आम्हाला निघायला 12 वाजून गेले आणि आम्हाला कळलं की चेतनदाचा आज आहे बड्डे. तर चेतनदाने दिली आम्हाला सगळ्यांना पार्टी आईस्क्रीमची. तर तिथून आम्ही निघालो आणि गाडीमध्ये आमची ही जरा चालली होती चेष्टा, डान्स बिन्स चालला होता जरा. शुभमदाला चेतनदाचा बड्डे माहिती होतं, म्हणून त्याने रस्त्यातच केकची सोय लावली आणि मग केक बिक घेतला आणि आम्ही मग गाडीवरती केक कापला आणि मग आपल्या ब्लॉगलाही तिथंच आपण आता एंड करतोय.